महत्त्वाची अपडेट आहे। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा म्हणावा लागेल, कारण शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातली ही लढाई आता कोणत्या वळणावर पोहोचतेय, संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। कारण सध्या शिवसेनेचं चिन्ह हे एकनाथ शिंदेंकडे आहे, मात्र कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांच्या वतीनं युक्तिवाद करतायत कोर्टात। या सुनावणीचे प्रत्येक अपडेट्स देण्याकरता आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर आहेत। भरत, सध्या बघायला गेलं तर एक सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न आहे की गेल्या अनेक दिवसांपासून कपिल सिब्बल निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांवर जे बोट ठेवतात, त्यांच्या निर्णयावर जे बोट ठेवतात, ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या वतीनं युक्तिवाद सुरू होईल त्यावेळेला हे दोन मुद्दे अतिशय कळीचे ठरणार आहेत। एकतर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयाचा प्रश्न आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाचा जो निकाल आहे त्यावर त्यांच्या बाजूने कशा पद्धतीने युक्तिवाद करण्यात येईल। आणि सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय की निवडणूक आयोगाकडनं या सगळ्यावर काही स्पष्टीकरण देणं भाग पडणार आहे का त्यांना? नक्कीच श्यामल, ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर सध्या कपिल सिब्बल यांचा 7व्या दिवशी युक्तिवाद सुरू आहे। यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। कपिल सिब्बल निवडणूक आयोगाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जात एकनाथ शिंदेच्या बाजूने कशा पद्धतीने निर्णय दिला त्यावरती युक्तिवाद त्यांनी केलेला आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे तो म्हणजे अनुसूची 10चं जे उल्लंघन आहे ते कशा पद्धतीने करण्यात आले त्यावरती। त्याबरोबरच त्यांनी मूळ राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यामध्ये राजकीय पक्षाचे जे काही अधिकार आहेत त्या सगळ्या अधिकारासंदर्भात सविस्तर विवेचन केल्याचं पाहायला मिळतंय। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादाच्या माध्यमातून मांडलेला आहे तो म्हणजे कशा पद्धतीने विधानसभा अध्यक्षांनी घटनात्मक मूल्य ही पायदळी तुडवली आहेत अशा पद्धतीचा तो युक्तिवाद आहे। त्यामध्ये कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की पक्षप्रमुखांच्या अधिकारासंदर्भात बोलण्याचा कुठलाही संबंध हा विधानसभा अध्यक्षांचा नाही। 2018च्या घटनेनुसार जे काही निर्णय दिलेले आहेत त्यावरतीच भाष्य त्या संदर्भात बोलण्याचा विधानसभा अध्यक्षांना अधिकार नाही। तिसरा महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी जो उपस्थित केलेला आहे तो म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळातील जे बहुमत आहे या बहुमताच्या आधारे पक्षात फूट पडली आहे का, विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली आहे का त्या संदर्भातील निर्णय घेणं आणि आमदारांच्या अपात्रते संदर्भातला निर्णय घेणं गरजेचं होतं। मात्र या सगळ्या मुद्द्यांना त्यांनी बाजूला ठेवत त्यांनी थेट निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हासंदर्भातील जो काही निर्णय दिलेला होता त्याच निर्णयाचा आधार घेत एकंदरीत जो काही निर्णय दिला आमदारांच्या अपात्रते संदर्भात तो त्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाशी त्यावरती आधारित होता। महत्त्वाचा मुद्दा इथे निर्माण होतो, जो काही प्रश्न सध्या संविधानिक आणि कायदेशीर दृष्ट्या निर्माण झालाय तो इथंच निर्माण होतोय। खरं तर अनुसूची 10 नुसार आमदारांच्या अपात्रते संदर्भातील जो काही निर्णय घ्यायचा असतो तो विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा असतो आणि विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षासंदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर राजकीय पक्ष कोणाचा या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाने निर्णय घेणं अपेक्षित होतं। मात्र या केसमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा उरतो तो म्हणजे आधी निवडणूक आयोगाने निर्णय घेतलेला आहे आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आधार घेत विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रते संदर्भातील निर्णय दिलेला आहे। हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत सादिक अली केसमधील काही मुद्द्यांचा संदर्भ देत कपिल सिब्बल शिवसेना पक्षाचं जे काही धनुष्यबाण हे चिन्ह आहे हे गोठवण्याची मागणी करत होते। मात्र आजच्या युक्तिवादामध्ये थोडा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। सादिक अली केसमध्ये ज्या पद्धतीने राजकीय पक्षाबाबत जो निर्णय दिला होता तो आमच्या पक्षाला लागू होत नाही असं त्यांनी म्हटलंय। खरं तर एकनाथ शिंदेच्या आता तू विचारलेल्या प्रश्नाकडे आपण येऊयात। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने मनिंदर सिंग हे युक्तिवाद करण्याची शक्यता आहे। महेश जेठमलानी हे सुद्धा या सगळ्या संदर्भात युक्तिवाद करण्याची शक्यता आहे। त्याबरोबर या दोघांकडून कपिल सिब्बल यांनी मांडलेला प्रत्येक मुद्दा कसा चुकीचा आहे, कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद कसा चुकीचा आहे, त्यांनी दिलेले संदर्भ कशा या सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणातील संदर्भ असू द्या किंवा राणा प्रकरणातील संदर्भ असू द्या, बोंबोई केसमधील संदर्भ असू द्या, त्यानंतर इतर अनेक केसमधील जे काही संदर्भ दिले हे कशा पद्धतीने शिवसेनेच्या केसला लागू होत नाहीत
हेच ठामपणे आणि ठासून सांगण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने मनिंदर सिंग आणि इतर त्यांची जी काही टीम आहे यांच्या माध्यमातून केला जाण्याचा शक्यता आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे निवडणूक आयोग। निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सरकारची जी काही बाजू आहे, निवडणूक आयोगाची जी बाजू आहे ती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता किंवा आणखी इतर काही त्यांच्या वकिलांच्या टीमकडून या सगळ्या संदर्भात युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे। खरं तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रेक्षकांनाही सांगणं गरजेचं आहे की आतापर्यंत कपिल सिब्बल हे फक्त एका बाजूने युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहेत, आक्षेप नोंदवताना पाहायला मिळत आहेत। मात्र त्यांनी निवडणूक आयोगावरती आक्षेप नोंदवलेले आहेत, त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर आक्षेप नोंदवले आहेत। त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांच्या वतीने सुद्धा युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे। त्यांच्या वतीने वकिलांची फौज भरत यालाच त्या ठिकाणी युक्तिवाद करेल।